अच्छा. तुम्ही मग अशी म्हणालात की आपल्या स्वयंपाकघरात आपण राणी असतो, म्हणजे काय असतं? म्हणजे आता कसं घाबरत नाही का घाण होईल का कसा होईल जेवण, बिंदास बनवतो आपण. आपण याच्यामध्ये काय काय घातलं हो? कांदा आलं घातला. लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट. हा. कांदा लाल झाला ना थोडा, त्याच्यानंतर मग आपण थोडीशी हळद टाकू. तुम्ही थोडीशी तुमच्या घरात हळद नाही, टाकू. इथेही राणीच आहात. का विचारा? का सगळं मिस तर करतोय. असं घ्या. असू द्या, ठीक आहे. तिखट खात नाही वाटतं तुम्ही फार. कमी खाते का बरं? आम्ही. लाल लाल आमचा लाल असते जास्त, हा मसाला यूज करतो आम्ही. बरं काश्मीरी म्हणजे लालपणा येण्यासाठी. बरं. तुमची बहीण ऍक्ट्रेस आहे? ऍक्टर आहे ती. तिचं अच्छा. आता सध्याचा नाटक आहे मातीमाय, पैशाने तुटली नाती. हा तिचं नाटक आहे. अजून बरेच काय आहेत, तेव्हा नावं नाही तेवढी आठवत मला, अच्छा. पण खूप छान ऍक्टर आहे. वा. आणि आपण एक लिंबू पिलू वरून. पिळा पिळा. त्याच्यामध्ये काय घातलं त्याला आपण एकच तुम्ही आता? झाकण. मासा कोणता घातला? किमा, कोलंबीचा किमा. कोळंबीचा म्हणजे किमा. करंदी पण वापरतात, पण जर करंदीचा नाही सापडली तर ऑप्शनल आपला किमा कोलंबीचा. थोडस मीठ टाकू चवीनुसार. तुमच्या हातून मीठ नेहमी जास्त पडतं का हो? कधी कधी पडतं. मला अंदाज आलाच तो. मी फार हुशार आहे. आणि कोथिंबीर पण टाकू म्हणजे चांगला फ्लेवर येईल. बर आता झाकण द्या. बर. आपण करतोय स्टफ बोंबील रोल. हा. त्याच्यामध्ये आपण हे कोलंबीचं खीम आपण वापरतो. हा, अच्छा. बर, ठीक आहे. किती वेळ वाट बघायची? थोडं 2 मिनिटं जरा वाफ येईपर्यंत. वाफ येईपर्यंत, म्हणजे तो शिजून जाईल ना व्यवस्थित. बर. चला आता वाफ निघाली का बघू आपण. अरे वा वा वा, मस्त. थोडस पाणी सुटलंय ना त्याला, तो पाणी निघू दे. पुढची कृती काय आता आपली? आता आपण त्यात स्टफ करायचा, भरायचा पापलेट मध्ये आणि रोल करायचा. अच्छा. हे स्टार्टरला छान आहे. स्टार्टरला स्टार्टरला झालं. झालं का हे? झालं झालं. बरं, ठीक आहे. मग आता काय करूया? आता थोडं थंड होऊ द्या. पुढे काय? पुढे एक प्लेट घ्या. बर. हां, याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर आहे ना, कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. आणि काय? मैदा. बस होईल. पुरे का? आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं थोडा. आणि काश्मीरी, म्हणजे काश्मीरी हा मसाला टाकल्याने थोडासा लाल कलर येतं. बस बस. आता हे ना आपण मिक्स करू असे. अजून मस्त. हां, आता अजून एक प्लेट घ्या. बर. त्याच्यामध्ये आपण हे भरून घेऊ. म्हणजे प्रणाली ताई, तुम्ही मला दनादन काम सांगताय. हा, आता काय? ते थंड झाले. मला विचाराल तर थंड झालंय. मग आपण भरून घेऊ. हो, चला घ्या. एका माशाच्या पोटात दुसरा मासा आणि दोन्ही मासे म्हणून आपल्या पोटात. हा, वा. 2 फ्लेवर, कोलंबीचा पण आणि बोंबिलचा पण. बोंबीलचा पण. ना या बोंबिलला ना आपण असा रोल करायचा. हा, मग अशी लाटून घेतले ना आपण लाटून ते. घेतलं ना, म्हणून ते चपट थोडं झालंय छान. लवचिक झालं. हा, हे असं पॅक करू म्हणजे बाहेर नाही येणार ना सारण. म्हणजे आधी माशातला काटा काढला, आता माशाला काटा लावला. हा. मग खाता वेळे आपण त्याचा काटा काढू. बरोबर ना? खाणाऱ्याचा काटा काढू नका म्हणजे झालं. याच्यात बुडवू आपण. हा. कोणते कोणते 2 पीठ आहेत हे? मैदा आणि कॉर्नफ्लोअर. मैदा आणि कॉर्नफ्लोअर, जरा कुरकुरीतपणा येण्यासाठी. कुरकुरीतपणा येण्यासाठी. वा वा वा. आपण रवा पण घेऊ शकतो. रवा, तांदळाचं पीठ, तो पण घेऊ शकतो. त्याने ठीक पण आहे. कुरकुरीतपणा येतं. बोंबील मध्ये कोळंबी. स्टफ्ड बोंबील रोल असं या पदार्थाचं नाव आहे. मस्त, छान.
पदार्थ हा असा कसा, माशाच्या पोटात मासा. बरोबर. बरं आता डीप फ्राय करायचं का शालो फ्राय? डीप फ्राय करायचं. डीप फ्राय. मग मी एक काम करतो, इकडे तेल तापत ठेवतो कढईमध्ये. तुम्हाला काय वाटतं मुलांनी तुमच्या काय तुम्हाला किती 3 मुलं आहेत ना? हो. मोठी मुलगी, हम्म. मधला मुलगा नाही मधली मुलगी, आणि धाकटा मुलगा. मुलगा. मग तुमच्या 3 मुलांनी काय शिक्षण घ्यावं, कुठे जावं, कशा पद्धतीचा नागरिक व्हावं असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं मला तर डिफेन्स मध्ये जावं असं वाटतं मुलांनी. डिफेन्स मध्ये? हा, ते बरं. छोट्या मुलाची पण खूप इच्छा असते आणि तो ना आर्मीचे पिक्चर बघते. बर. एवढा लहान असून सुद्धा आता तो 6वीला आहे. आर्मीचे मूवीज बघतो आणि एकटाच रडत बसतो असा. तो म्हणते मला कमांडो बनायचंय. बापरे, ते खूप कठीण आहे बरं. आणि नावं पण त्याला मला काहीच नावं नाही माहिती त्यातली, पण त्याला माहिती आहेत सर्व. पण बघू, झालं तर ठीक, नाही तर आपलं काय जे होईल ते, त्यांची इच्छा असेल ती. बरोबर. पण शिक्षण महत्वाचं. शिक्षण महत्वाचं. तेल तापलेलं आहे, आपण सोडायचं का तेलामध्ये? हो. स्टफ बोंबील रोल आता हे छान डीप फ्राय होत आहेत. आम्ही हे डीप फ्राय करून घेतो, छान कुरकुरीत होतील, मस्तपैकी एक स्टार्टर मेनू खायला तयार होईल. तुम्ही लिहून घ्या स्टफ बोंबील रोल साठी लागणारं साहित्य आणि कृती. स्टफ बोंबील रोल. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: बोंबील 5 ते 6, कोलंबीचा खिमा 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, बारीक चिरलेला लसूण 1 चमचा, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट 1 चमचा, कांद्याची पात 1 चमचा, मैदा 1 चमचा, बारीक चिरलेला कांदा 2 चमचे, कॉर्नफ्लोअर 3 चमचे, काश्मीरी लाल तिखट 2.5 चमचे, घरगुती तिखट मसाला 2 चमचे, लिंबू 1 लिंबाचा रस, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम बोंबील लाटून घ्या, नंतर त्यांना लिंबाचा रस, मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून घ्या. एका बाजूला सारण तयार करण्यासाठी पॅनमध्ये तेल घाला, त्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट घालून परतून घ्या. आता त्यात पाव चमचा हळद, घरगुती तिखट मसाला, काश्मीरी लाल तिखट, कांद्याची पात, कोलंबीचा खिमा आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून परतून घ्या. आता त्यात मीठ आणि कोथिंबीर घालून झाकण लावून शिजवून घ्या. आता एका ताटात कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट एकत्र करून घ्या. आता मॅरिनेट केलेल्या बोंबीलमध्ये तयार केलेलं सारण भरून बोंबील गुंडाळून घ्या आणि टूथपिक लावून बंद करून घ्या आणि तयार केलेल्या कॉर्नफ्लोअर मैद्याच्या मिश्रणात घोळवून घ्या. तयार केलेले बोंबील रोल गरम तेलात तळून घ्या. स्टफ बोंबील रोल तयार.